नमस्कार शेतकरी मित्रांनो, तुमच्यासाठी महत्त्वाची बातमी अशी राज्य सरकारने समोर आणलेली आहे। पीक विम्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। तुम्हाला पीक विमा कधीपर्यंत मिळणार आहे आणि याची तारीख काय आहे, संपूर्ण बातमी आणि कोणाला किती रुपये मिळणार आहे जाणून घेऊया। तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। महाराष्ट्र राज्यातील तमाम शेतकऱ्यांसाठी एप्रिल 2026 मधील पीक विम्याबद्दल सर्वात मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर आली आहे। मागील काही महिन्यापासून खरीप 2025च्या पीक विमा भरपाईची प्रतीक्षा आता संपत आलेली आहे। पीक विम्याबद्दल महत्त्वाची बातमी समोर आलेली आहे। सविस्तर माहिती जाणून घेऊया। मार्च 2026च्या अखेरीस राज्य सरकारने विमा कंपन्यांना द्यावयाचा हप्त्याचा मोठा हिस्सा अदा केला आहे। ताज्या माहितीनुसार एप्रिल 2026च्या पहिल्या आणि दुसऱ्या आठवड्यापासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। 2400 कोटीचे वितरण राज्यभरातील पात्र शेतकऱ्यांसाठी सुमारे 2400 कोटी रुपयांचा विमा भरपाईचे वाटप सुरू झाले आहे। टप्प्याटप्प्याने ही रक्कम जमा होणार। ही रक्कम सर्व शेतकऱ्यांना एकाच वेळी न मिळता जिल्ह्यानुसार आणि ज्या पिकांचे पंचनामे पूर्ण झाले आहेत त्यानुसार टप्प्याटप्प्याने जमा होत आहे। 17,500 रुपये प्रति हेक्टरी। काही विशिष्ट जिल्ह्यामध्ये सोयाबीन आणि कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी हेक्टरी 17,500 रुपयापर्यंतची मदत मंजूर करण्यात येण्याची बातमी सुद्धा आहे। पीक विमा कापणी प्रयोगाच्या आधारावर आकडेवारीनुसार ज्या जिल्ह्यामध्ये उत्पादनात मोठी घट झाली आहे त्या जिल्ह्यांना प्राधान्य दिले जात आहे। यामध्ये प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाड्यातील जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे। त्यानुसार पुढील जिल्हे आहे छत्रपती संभाजीनगर, जालना, बीड, धाराशिव आणि लातूर। विदर्भातील जर बघितलं तर वाशिम, बुलढाणा, अकोला आणि यवतमाळ या जिल्ह्यामध्ये सोयाबीन नुकसानीची भरपाई जमा होण्याची प्रक्रिया वेगवान आहे। पश्चिम महाराष्ट्रातील सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातील काही तालुक्यांची देखील निधी वितरित करण्याचा आदेश निघालेला आहे। अनेक शेतकरी तक्रार करत आहे की ज्यांच्या शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आले पण त्यांचे पैसे आले नाही, त्यांचे काही तांत्रिक अडचणी असू शकतात। त्यामध्ये आधार लिंक, ज्या शेतकऱ्यांचे बँक खाते आधार कार्डाशी लिंक नाही किंवा ज्यांचे DBT सक्रिय नाही त्यांचे पैसे तांत्रिक अडथळीमुळे रखडलेले आहेत। युनिक फार्मर ID कार्ड। केंद्र सरकारच्या नवीन नियमानुसार 2026 पासून शेतकऱ्याकडे युनिक फार्मर ID कार्ड असणे आवश्यक आहे। जर तुमची नोंदणी अपूर्ण असेल तर तात्काळ जवळच्या CSC केंद्रावर जाऊन ती पूर्ण करा। 2025च्या हंगामानुसार सरकारने मानवी हस्तक्षेप कमी करण्यासाठी सॅटेलाइट किंवा ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर वाढवलेला आहे। यामुळे केवळ कागदावर नुकसान दाखवण्याचा चाप बसला असून खऱ्या अर्थाने ज्यांचे नुकसान झाले आहे त्यांनाच विम्याचे संरक्षण मिळत आहे। उत्पादन आधारित विमा मॉडेलमुळे ज्या महसूल मंडळातील सरकारी उत्पन्न 7 वर्षाच्या सरासरीपेक्षा कमी असेल तिथे सरसकट विमा देण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आलेला आहे। तुम्ही घरबसल्या तुमच्या मोबाईलवर पीक विम्याची स्थितीसुद्धा तपासू शकता। त्यानुसार तुम्हाला pmfby.government.in या अधिकृत वेबसाईट संकेतस्थळावर जाऊन फार्मर कॉर्नर या पर्यायावर क्लिक करून तुमचा मोबाईल नंबर लॉग इन करू शकता। त्यानंतर तुमचा अर्ज झाला आहे की नाही आणि किती रक्कम मंजूर झाली आहे हे तुम्हाला तिथे दिसेल। त्यानंतर हे ॲप तुम्ही जे आहे तर क्रॉप इन्शुरन्स ॲप म्हणजे CIA ॲप डाउनलोड करून तुम्ही त्यानुसार सुद्धा नंबर पॉलिसी टाकून माहिती मिळवू शकता। येणाऱ्या खरीप हंगामासाठी ₹1 पीक विमा योजना सुरू करण्यात आलेली असून नोंदणी 2026 अखेरीस किंवा जूनच्या सुरुवातीला खरीप नोंदणी सुरू होईल। शेतकऱ्यांना आपल्या जमिनीची पीक पाहणी वेळेत करावी असं सुद्धा अवलंबून आलेले आहे। तरी शेतकऱ्यांना लवकरात लवकर एप्रिल महिन्याच्या पहिल्या, दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यापर्यंत तुमच्या पीक विम्याची रक्कम तुमच्या खात्यात येणार। म्हणजे टक्केवारीनुसार आणि टप्प्याटप्प्यानुसार जिल्ह्यानुसार तुम्हाला तुमचे पीक विम्याचे पैसे लाभार्थ्यापर्यंत पोहोचणार। तोपर्यंत तुमच्या खात्याची KYC आधार कार्डाशी संलग्न असणे आवश्यक आहे आणि संपूर्ण तांत्रिक अडचणी दूर करून पीक विम्याची रक्कम तुमच्या खात्यापर्यंत आवश्यक पोहोचेल। जास्तीत जास्त ही बातमी शेतकऱ्यापर्यंत शेअर करा आणि येणाऱ्या व्हिडिओसाठी सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।